रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचं आज जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। जालन्यातली आणि राज्यातली पहिली रेशीम बाजारपेठ जालन्यात सुरू होते। या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळात येतील। आपल्यासोबत रेशीम उत्पादक शेतकरी आहेत। खरं तर रेशीम उत्पादन आणि त्यामध्ये जे लागणारे कष्ट त्याला मिळणारा बाजार भाव आहे याबाबत आपण चर्चा करूयात। दादा मला सांगा तुम्ही कुठून आलायत आणि काय किती माल आणलाय आज? मी पैठण तालुका राजापूर गावामधून आलोय, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मी 2017 पासून रेशीम शेतीमध्ये आहे आणि मी आज 200 अंडे कोश या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। रेशीम उत्पादन घेताना आपल्याला म्हणजे कष्ट तर भरपूर आहे, कारण की त्याच्यामध्ये खरं तर मेहनत जास्त आहे आणि मेहनत असल्यामुळं सहजा शेतकरीकडे वळत नाही, पण हमखास पैसा आहे। कष्ट आहे पण हमखास पैसा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस कोश घेऊन येतो त्यावेळेस आपल्याला इथं ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळायला पाहिजे। त्याच्यानंतर व्यापारी आणि शेतकरी याच्यामधलं जे कॉम्बिनेशन जो आहे, मार्केट कमिटी असेल ही, तर यांचा सपोर्ट शेतकऱ्यांना झाला पाहिजे, जेणेकरून कोशांना चांगला दर मिळेल। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनी पण त्या ठिकाणी कोशाची शॉर्टिंग वगैरे चांगली केली पाहिजे, जेणेकरून व्यापाऱ्याला सुद्धा दर्जेदार कोश मिळाला पाहिजे। जेणेकरून काय होतं, याच्यामध्ये जर पोचट कोश असतील, डागे असतील, डबल असतील, तर ते व्यापाऱ्याला शॉर्टिंग करावं लागतात आणि थोडंसं जरी आपण त्याच्यामध्ये समजा भेसळ सारखं जर काही केलं तर त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं। शेतकऱ्यांना पण विनंती की त्यांनी कोश चांगल्या पद्धतीने आणले पाहिजे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण या ठिकाणी कोश तयार करतो भरपूर प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आज रोजी कोश तयार होतात, परंतु त्याचं जे प्रोसेसिंग आहे, त्याची जी रिलिंग युनिट आहे समजा धागा तयार करण्याची, तर ते महाराष्ट्रामध्ये कमी आहे। त्याच्यासाठी ते कोश बँगलोरला जातात, बँगलोरकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथं प्रोसेसर होतात आणि म्हणजे थोडक्यात नुसती बाजारपेठच नाही तर प्रक्रिया उद्योग पण महाराष्ट्रात उभे केले सगळ्यात पाहिजेत। महत्त्वाचं प्रक्रिया उद्योग आहे, कारण की प्रक्रिया उद्योग जर आपल्याकडे प्रॉपरली असतील तर या ठिकाणी स्थानिक लोकांना पण रोजगार मिळेल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला पण चांगला भाव भेटेल। त्याच्यामधून काही नवीन उद्योजक पण उभं राहतील। आपल्या स्वतः आणखी एक काहीतरी आहे। दादा पहिली बाजारपेठ जालन्यात आज उद्घाटन होतंय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। काय भावना आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्याच्या भावना काय असणार आहेत? मुख्यमंत्री साहेब येतात, या आशेवर आम्ही बीडचं मार्केट सोडून जालन्यामध्ये आलो, तर आज इथं उद्घाटन आहे, मुख्यमंत्री साहेब येणार आहेत या आशेने की कुठेतरी 2-5 रुपये आपल्याला जास्त भेटायला पाहिजेत। शेतकऱ्याची आशा काय असते, शेतकऱ्याच्या जे उत्पन्न घेतो शेतकरी त्याच्या मागे काय असतं, भरपूर कष्ट असतात। त्या आज मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आज जालना येथे उद्घाटन होत आहे रेशीम कोष बाजारपेठेचं। ही शेतकऱ्यामध्ये तर आनंदाची बाब आहे, पण त्याचबरोबर साहेब, मुख्यमंत्री साहेब असतील, सर्व प्रशासन असेल, त्यांनी सुद्धा की कसा जास्तीत जास्त आपल्याला भाव रेशीम कोषला देता येईल हे सुद्धा बघायला पाहिजे। तसं तर आम्ही पिकवताना आमची काळजी घेतोच आहे, जसे की आता आमचे शेतकरी म्हणले आपण सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। तर कुठलं बी पीक घेता वेळेस जे स्वतःच्या लेकरावर माया करतं तेच आम्ही त्या पिकावर सुद्धा त्याच पद्धतीने माया करतो। मग आम्ही एवढं छोट्याचं मोठं करतोय त्यासाठी सुद्धा भाव भेटायलाच पाहिजे, हीच अपेक्षा आहे आमची। एकीकडं इतर जी नगदी शेती पिकं आहेत आपण पाहिलं लोकांना भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यावर म्हणजे आत्महत्या करायची वेळ येते, कर्ज सुद्धा फिटत नाही। त्यात सध्या रेशीम तुम्ही उत्पादन करता, मार्केटची स्थिती कशी आहे? कारण तुमचा लागणारा उत्पादन खर्च, त्याला करावे लागणारे श्रम आणि येणारं उत्पन्न न्याय मिळतो का कुठेतरी तुमच्या कष्टाला? सध्या तरी थोडं एक 15-20 दिवस, 1 महिना झाला असेल, थोडे समाधानकारक भाव आहेत, समाधानकारक आहेत, पण ह्याच्यातून सुद्धा आणखीन कसे जास्तीचे भेटतील ही अपेक्षा आहे। आता कष्ट करायला एक तर मजूर कुठलं भेटत नाही, कुठली बी गोष्ट आपण खरेदीला गेलो बाजारपेठेमध्ये, कुठल्या खताचे भाव असतील, कशाचे भाव असतील, दिवसेंदिवस एवढे वाढायलेत, कुठलंच खत 5,000 रुपये क्विंटलच्या कमी भेटत नाही। मजुरीला जर एक दिवस जर एक गडी लावायचं म्हणलं तर 500 आणि 700 रुपये रोज झालाय आणि स्वतः शेती होत नाही, मजुरी पण लागतीच आहे। त्यामुळं आज जरी 2-5 रुपये कुठेतरी भाव वाढलेले दिसत असतील, त्यामागं खर्च सुद्धा खूप मोठा वाढलेला आहे। त्याच्यामुळं जेवढ्या पद्धतीने ह्या मार्केटला जास्त आम्हाला भाव देता येईल त्यांनी भाव द्यावा, हीच आमची सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। सध्याचे दर काय आहेत रेशीम कोशाचे? सध्याचे दर सध्याचे 650 ते 850 पर्यंत आहेत। मग त्यामध्ये जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने व्यापारी खरेदी करतात, क्वालिटीवर असतं सगळं। आणि क्वालिटी जशी असेल, आपला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर ह्या पद्धतीमध्ये चालतो, तर त्यामध्ये 1 नंबरचा 850 आणि 3 नंबर पर्यंत 650, 700 असे चालतात। हिशोबात आहे थोडं, पण आणखीन ह्याच्यात वाढवा हीच आमची अपेक्षा। काय अपेक्षा आहे? किती रुपये भाव असला पाहिजे रेशीम कोशाला? आणि इतर बाजारपेठात आता तुम्ही उत्पादन करता माहिती असेल, इतर बाजारपेठात कसा भाव आहे? सध्या तरी एक 900 रुपये पर्यंत आहे बा। बँगलोर असेल, बीड असेल, रामनगर, संभाजी हे आपलं आता सोलापूरला पण नवीन मार्केट चालू झालंय
आता आपल्या महाराष्ट्रामध्येच आणखीन एक नवीन उभारणी होती, झालंयच आता जालन्याचं पण असं आहे की कमीत कमी 900+ भाव असावा अशी आमची अपेक्षा. आता एवढी मोठी वास्तू उभी केली, याचा कसा फायदा होईल शेतकऱ्यांना? तुम्हाला काय फायदा होईल? आम्हाला एक तर भविष्यात कळेल आता. मार्केट उभारणी खूप मोठी झालेली आहे. शेतकऱ्याच्या हे जसे म्हणले आमचे मित्र शेतकरी, शेतकऱ्यांची सोय, शेतकऱ्यांना योग्य भाव मार्केटने मिळवून जर दिला तर शेतकऱ्याचा आवक इकडे सुद्धा येऊ शकते. सध्या बीड मार्केटला याला आवक जास्त आहे. तर शेतकरी म्हणजे जिथं चांगला भाव मिळतो ना शेतकऱ्याला बीड मध्ये रेशीमला काय भाव आहे कोशाला? तिथं 850 पर्यंत भाव आहे, वरचा भाव. आणि जालन्यात काय भाव आहे? जालन्याचं आजच उद्घाटन सुरू होईल, आजच सुरुवात आहे. आता आता आम्ही तर आज आम्ही प्रॉपर बीडचे असून अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. त्या अपेक्षेने आम्हाला वाटतं कुठेतरी आम्हाला एक 100 रुपये किलो मागे जर जास्त भेटले, ह्या अपेक्षेवर मी स्वतः बीडचा आहे, पण तरी पण जालन्याच्या मार्केटला येतोय. मग कुठली तरी अपेक्षा घेऊन आलेलो आहे. हेच आता साहेबांनी पुढील आदेश द्यायला पाहिजेत. हे मार्केट कमिटी असेल, रेशीम कोष, जालना मार्केट असेल, यांना साहेबांनी आदेश देऊन चांगले भाव द्यावेत, हीच आमची अपेक्षा आहे. कच्च्या मालाला भाव सुद्धा देत नाहीत ना. जो आमचा डबल आणि डागी जो भाव मिळतो, आम्ही जो रामनगरला जो तो माल जर घेऊन गेलो ना तर त्या 400 पर्यंत, समजा याला 800+ भाव जर असला तर ते डबल जो निघतो त्याला तिथं 450 पर्यंत भाव असतो. डागीला 200 ते 300 पर्यंत भाव असतो. इथं तसल्या मार्केटला लोकलचे जे मार्केट आहे सोलापूर, बीड, जालना, बारामती, सर्व मार्केटमध्ये 100 रुपये ते 150 रुपयाच्या वरती त्याला भाव नाही. कारण त्या कच्च्या माल जो त्याच्यातून धागा निघतो. परंतु ह्या लोकलचे जे मार्केट आहे, समजा रामनगर सारखे मार्केट जे मोठे, आपल्या भारतातलं मार्केट मोठं आहे, तिथला जो भाव मिळतोय ह्या कच्च्या माला, जो आमचा जो खराब माल थोडासा वेस्टेज निघतो, जो आम्ही यामधून ग्रेडिंग करून जो बाजूला माल काढतो त्याला ते योग्य भाव देतात. इथं तितकं मिळत नाही. तो 200च्या आतमध्ये आहे, तिथं 400+ त्याला सुद्धा भाव मिळतो. जो समजा तो रामनगर मार्केट इथून आम्हाला 1100 किलोमीटर आहे, परंतु आमचा जो कच्चा माल आम्ही तिथपर्यंत नेतो ना, त्या कच्च्या मालामध्ये आमचं तिथं भाडं निघतं. तर इथं काय त्याचा उपयोग होत नाही, कारण तो निघतो तो वेस्टेज माल चांगलाच असतो, पण त्याचा योग्य भाव मिळत नाही. एकंदरीतच जालन्यात आज महाराष्ट्रातली पहिली मोठी रेशीम बाजारपेठ उद्घाटन होत असलं तरी शेतकऱ्यांना या बाजारपेठेत योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासह बीड आणि इतर ठिकाणी असलेल्या बाजारपेठात सध्या चांगले दर मिळतात. त्यातच आम्ही इतक्या दूरवरून या ठिकाणी रेशीम कोष विकायला आणलेत, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी आम्हाला चांगला बाजारभाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना.